सर आपण इकडेच बसूया का? हाँ आर यू ओके सर? सो सर तुम्ही मला अजून थोडं सांगू शकाल का? म्हणजे तुम्हाला घर एक्झॅक्टली कसं हवंय? आय गेस मी सांगितलंय तेवढं इनफ आहे. हो सर, म्हणजे तुम्ही घराबद्दल थोडक्यात सांगितलंय मला, पण मला तुमच्या स्वभावाबद्दल, तुमच्या आवडीनिवडींबद्दल थोडी माहिती मिळाली असती ना. एक्सक्यूज मी, माझ्याबद्दलची माहिती कशाला हवी आहे तुला? तर म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा मी एखाद्या क्लायंटचं घर रिडेकोरेट करते तेव्हा त्यांच्या स्वभावाबद्दल किंवा त्यांच्या आवडीनिवडीबद्दल माहिती असली तर ते घर खूप चांगल्या पद्धतीने डेकोरेट करता येते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही मला सांगितलं की तुम्हाला अँटिक्स म्हणजे दुर्मिळ गोष्टी कलेक्ट करण्याची सवय, बरोबर? म्हणजे हा तुमचा स्वभाव आहे. तुम्हाला नेहमी काहीतरी जगावेगळं करायचं असतं, हो ना? तो सर तुम्ही सांगा ना काहीतरी तुमच्याबद्दल, म्हणजे काही अगदी तुमच्या बालपणाबद्दल सांगितलं तरी चालेल. तुम्हाला आता असं वाटत असेल की मी हे सगळं का विचारते, पण हे सगळं मी का विचारते हे घराचं इंटिरियर झाल्यानंतर तुम्हाला कळेल. ओके. सो सर इफ यू आर कम्फर्टेबल वी कॅन स्टार्ट. सांगतो. असं खरं तर सांगण्यासारखं काही नाही आहे, पण तरी सांगतो. काही नाही, लहानपणापासूनच मी खूप हट्टी आहे. मला नेहमी स्वतःचं म्हणणं खरं करायला आवडतं आणि ते मी करत आलोय. माझी स्वतःची अशी लाडकी एखादी जवळची गोष्ट कोणाही सोबत शेअर करू शकत नाही. जमलंच नाही कधी ते, आणि या कारणामुळे माझ्या दादाशी माझी खूप भांडणं व्हायची लहानपणी. एकदा शाळेत माझ्या बॅगमधनं दादाला टिफिन काढताना पाहिलं. खूप बोललो त्याला, भांडलो त्याच्याशी. नंतर मला कळलं की मी माझा टिफिन घरीच विसरून आलो होतो आणि म्हणून दादा त्याचा टिफिन माझ्या बॅगमध्ये ठेवत होता. पण मला तेवढंच दिसलं ना, मला वाटलं दादा माझा टिफिन चोरतोय माझ्या बॅगमधनं, म्हणून मी त्याला बोललो, रागावलो, भांडलो त्याच्याशी. पण ह्या इन्सिडेंट नंतर मी आणि माझा दादा कधीच भांडलो नाही, कारण या एका कारणामुळे आम्ही दोघांनी एकमेकांना पूर्णपणे ओळखलो होतं. माझं आय गेस एवढं इनफ आहे. सॉरी सर. काय झालं? काही नाही, सॉरी सर, कंटिन्यू ना. हसतेस काय अशी? काय झालंय काय? काही नाही सर, तुम्ही खूप रमले होतात. म्हणजे माझ्याकडे फार काही सांगण्यासारखं नाहीये म्हणून सलग 5 तास बोलत होता. काय? हो.
कसं शक्य आहे? मी आत्ता 5 मिनिटापूर्वी बोलायला सुरुवात केली तुझ्याशी आणि मी माझ्या दादाबद्दल फक्त एक किस्सा सांगितला तुला. 5 तास कधी झाले? सर, तुम्ही जर मला घाबरवण्याचा प्रयत्न करत असाल तर मला अजिबात भीती वाटत नाहीये. अहो सर, तुम्ही एक किस्सा नाही सांगितला, तुम्ही भरपूर बोललात. हो, तुम्ही तुमच्या मावशीबद्दल सांगितलं, तुमच्या दादाबद्दल सांगितलं, तुमच्या वहिनीबद्दल सांगितलं, त्यांच्या मुलीबद्दल सांगितलं आणि तुमच्या बहिणीबद्दल सुद्धा सांगितलं. मला यातलं काहीच का आठवत नाहीये. तर मी खरं सांगते, पण आता मला भीती वाटायला लागली. तर मला माहिती आहे तुम्ही आजकाल खूप स्ट्रेस्ड आहात. पण हे घ्या, कॉफी घ्या. घरात गॅस नसताना कॉफी कशी बनवली हा प्रश्न नाही विचारणार. रिलॅक्स रिलॅक्स, ओके. जगात थर्मॉस नावाची एखादी गोष्ट आहे, माहिती आहे ना तुम्हाला? सर, तुम्ही आरामात बसून कॉफी प्या, मी आले 2 मिनिटं. आई, काय ग, खूप दुखतंय का ग डोकं? नाही अगं, एवढं काही नाही. म्हणत होते ना तुला मी, जरा आराम कर, जरा शांतपणे बस. पण नाही, आजच तुला सगळी साफसफाई करायची होती. अगं, साफसफाई केल्यामुळे काय एवढं बिघडतंय? नाही, बिघडणार काहीच नव्हतं, पण एकत्र जी 100 कामं करतेस ना तू, त्यामुळे हा असा त्रास होतो. ते नाही, ठीक आहे आता. आई, ठीक नाहीये हे. मी आज दिवसभर घरीच आहे ना, मग मी केली असती ना ही सगळी कामं. अगं, तुझं हे असं झालंय, डोक्याला लागलंय, हाताला सुद्धा लागलंय, अशात काय सांगणार मी तुला काम? आई, मला फ्रॅक्चर नाही झालंय, फक्त लागलंय, जे आता बरं होतं. ए बाई, असं बोलू सुद्धा नकोस ग. अगं, किती वेळा सांगितलंय तुला, वास्तुदेवता कायम तथास्तु म्हणत असते. नशीब मान एवढ्यावर निभावलंय. हो हो, काय काय चाललंय मायलेकींचं? काही नाही, सहजच. बसा तुम्ही, मी पाणी घेऊन येते. ही का अशी बसली डोक्याला हात लावून? आज भरपूर साफसफाई केली, खूप कामं केली, मग डोकं दुखायला लागलं. काय ग, जास्त दुखतंय का डोकं? नाही, थोडंसं दुखतंय.
थांबेल थोड्या वेळात. पित्त वगैरे झालं असेल, थंड दूध पिणं थोडंसं म्हणजे बरं वाटेल. मी पण आज खूप थकलो बुवा. एक तर ऑफिसमध्ये इतकं कामाचं लोड, त्यातनं बाहेर पडावं तर रिक्षा नाही. बरं रिक्षा मिळाली तर इतकं ट्रॅफिक जॅम काही विचारू नकोस. हल्ली ना वाटायला लागलंय सायकल घ्यावी आणि जावं ऑफिसला. गुड आयडिया. यामुळे 2 गोष्टी होतील. पहिली म्हणजे पोल्युशन नाही होणार आणि दुसरी तुमचं एक्सरसाइज होईल. घ्या. अगं मी मस्करीत बोललो होतो बाळा. ते सायकलवरनं वगैरे जाण्या इतका वेळ कोणाला इथे. गार्गी, आज माझ्या ऑफिसमध्ये ना सगळे तुझा तो कार्यक्रम आहे ना भास आभास, त्याबद्दल बोलत होते. सगळेजण तुझं खूप कौतुक करत होत्या. तुझं हे असं कोणी कौतुक करायला लागलं ना, मला एकदम सॉलिड वाटतं बघ. बाबा हळू. हो हो. अगं मी म्हणतोय अहो जरा सावकाश पाणी प्या. बाबा हळू अहो अहो हळू हळू हळू. वर बघा जरा. अहो सावकाश बाबा. चांगलाच लागला ठसका. बरं वाटतंय का जरा? आता ओके. बाबा काही तेलकट खाल्लं होतं का आज? नाही ग बाळा, बोलता बोलता पाणी प्यायला गेलो ना. अहो एवढा कधी ठसका लागत नाही तुम्हाला. आई तू घाबरू नकोस आणि त्यांनाही घाबरवू नकोस. हं? आणि बाबा आई नेहमी म्हणत असते ना, एकतर पाणी पिताना तुम्ही बोलत जाऊ नका किंवा बोलताना पाणी पित जाऊ नका, पण तुम्ही ऐकतच नाही. आता हो ग बायानो. ठीक आहे, आता बरं वाटतंय ना तुम्हाला? हो. गुड. नवीन पाहुणा आलाय घरात, पाहुणचार करायला हवा त्याचा. हळू बोल, जागील त्याला. येऊ दे. तो काय करणार? नाही, तो काहीच करू शकणार नाही. जे काही करायचंय आपल्याला करायचंय. माझी बाहुली कुठे? मला खेळायचंय. तो खेळेल माझ्या बरोबर? तो कशाला हवाय खेळायला? आम्ही खेळू ना, याचंच खेळणं बनवूया. नको, याचा खेळ संपवूया. चालेल, संपूया. हळू बोल. याचा खेळ संपला. आई काय ग, डोकं कसं आहे? बरं आहे आता जरा. ठीक आहे, जाऊन झोप आता, आराम कर. गार्गी, काय ग? बाबा आतमध्येच आहेत ना? हो का? नाही, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. काय झालं? इथे नको, इकडे ये. गाई ये. बस. काय ग, काय झालं? आता मी जे सांगणार आहे ना, ते बाबांना कळता कामा नये. आई काही प्रॉब्लेम झालाय का? हो गार्गी, मला ना काही कळतच नाहीये ग. आई काय झालंय सांग ना. मला हल्ली विचित्र भास होत आहेत. म्हणजे बघ ना, त्या दिवशी निलय आला होता तेव्हा दूध नासलं होतं म्हणून मी ते बेसिनमध्ये टाकून दिलं आणि दुसरं दूध घेऊन आले. आल्यावर बघते तर पातेल्यातलं दूध चांगलं आहे.
आणि नवीन दूध मी पातेल्यात टाकलं तर ते नासलं होतं. आणि आजच बघ ना, मी साफसफाई करायला स्टुलावर चढले होते. मला वाटलं तू बाजूलाच आहेस माझ्या, आणि बघते तर तू नव्हतीसच, आणि तू नंतर आलीस. मला ना खरंच काही कळत नाहीये. गार्गी, काय करू मी? सांग ना मला. आई टेन्शन नको घेऊस तू. काय आहे ना, घरी दिवसभर असतेस ना तू, त्यामुळे मे बी विचार करत असतेस किंवा माझ्या कामाचं टेन्शन असतं ना तुला. तुला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून करून कदाचित असं वाटत असेल की तुला भास होत आहेत, पण असं काही नाहीये, कळलं? नाही अगं, यापूर्वी कधीच मला असं झालं नाही. हे हल्लीच भास व्हायला लागलेत. आई तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस हा. आपण एक काम करूया का, माझ्या ओळखीचे एक आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊ, त्यांना भेटू. कोण? आहेत एक जण, त्यांना जाऊन भेटू, त्यांच्याशी बोलू, तुझा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होईल. हा, हे फार काही मोठं नाहीये, काळजी नको करूस. ओके? बरं, पण बाबांना सांगू नकोस हा. नाही आई, तू का काळजी करतेय? असं काही होणार नाही. बाबा. स्वाती, अगं ताक देणार होतीस ना मला? हो, आणते. आलेच. नका जागरण करू एवढी, झोपा लवकर. हो, झोपते. स्वाती लवकर आण ग ताक. हॅलो आई, चल निघूया. काय कुठे निघालात पाहिले की? सहज असं बाहेर निघालोय जरा, म्हटलं गर्ल्स डे आउट करूया आपण. अरे वा, मजा आहे मायलेकींची. जा जा, मजा करा, एन्जॉय करा. बरं, मी कॉफी करतोय, हवी? नाही नको. मॅडम आपल्याला हवी आहे का? नको. मी करू का कॉफी? अगं नको, राहू दे, मीच करतो. नाहीतरी काही काम नाही आज मला. यू एन्जॉय. ओके. आई तू का टेन्शन घेतेस? जातोय ना आता आपण. ठीक आहे. हॅलो. हो. नाही पण अचानक काय झालं? मग परत कधी येणार आहेत ते? ठीक आहे चालेल, मी नेक्स्ट अपॉइंटमेंट घेण्यासाठी फोन करते तुम्हाला. ओके, थँक्यू. सॉरी, पण आज आपण त्यांना नाही भेटू शकत. त्यांना अचानकच मुंबई बाहेर जावं लागतं. पण माझ्या ओळखीचे अजून एक आहे, आपण त्यांच्याकडे जाऊया का? नको गार्गी, आई चल ना ग. आता मोडता पडलाय ना. नको जाऊया. जाऊ दे. मग ऍटलीस्ट फिरायला तरी जाऊया का? आता बाहेर पडतोच होत ना आपण. आई तू अशी घरी बसून राहिलीस ना तर सतत त्याच गोष्टीचा विचार करत राहणार आणि मग तुला अजून टेन्शन येईल. त्यापेक्षा जरा बाहेर जाऊन फिरून येऊ. इनफॅक्ट आपण बाबांनाही सांगूया, तिघही जाऊ. आणि मावशीलाही विचारायचंय का? मावशीलाही घेऊन जाऊ, तुला बरं वाटेल. अगं पण मला आई एकदा घराबाहेर पडलीस ना की आपोआपच बरं वाटेल. चल ना जरा बाहेर जाऊ, छान फिरू. तुला फिल्म आवडते ना, मग एखादी फिल्मही बघ. चालेल? ठीक. गुड. मी आता जाऊन मावशीला विचारते ती कशी फ्री आहे, आणि तू बाबांना सांग, पटकन रेडी व्हायला सांग. हो. येस. चल आले.